22 जानेवारी करता आदेशाची आवश्यकताच नाही आहे। इतका प्रचंड जल्लोष आणि उत्साह लोकांमध्ये आहे की हा उत्साह अक्षरशः ओसांडून वाहतोय। कारण पुन्हा एकदा रामलला हे प्रत्यक्ष त्यांच्या जन्मस्थानी स्थापित होत आहेत आणि मला विश्वास आहे की त्यांची स्थापना एका नवीन अध्यायाची सुरुवात असेल। एक आत्मनिर्भर आत्माभिमानी अशा करता स्वाभिमानी भारत हा आपल्याला त्या दिवसापासून निश्चितपणे पाहायला मिळेल आणि म्हणून आम्ही सगळे देखील अतिशय उत्कंठेने त्या दिवसाची वाट पाहतो। सर आपण म्हणाल की गुलामगिरीतून भारत पुन्हा एकदा मुक्त होणार आहे। मुद्दे घेऊन एक भाजपचा बडा नेता माझ्याजवळ आलेला होता। 3 वर्षापूर्वीच उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं असतं, मी नकार दिला म्हणून माझ्या घरी दुसऱ्या दिवशी सीबीआयची रेड पडली। इतक्या उशिरा का सांगतायत ते? योग्य वेळी सांगायला पाहिजे होतं ना। मला असं वाटतं की राजकारणामध्ये अशा स्टेटमेंटला काही फार अर्थ नसतो, त्याच्यावर फार रिॲक्शनही द्यायची नसते। तर सुनील केदार यांची आमदारकी कुठेतरी रद्द होण्याची चिन्ह दिसत आहे। जिल्हा बँक घोटाळ्यामध्ये त्यांना 5 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। नियमानुसार जेव्हा 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा होते त्यावेळी कायदा असा आहे की ती शिक्षा प्रोनाऊन्स झाल्यापासूनच आमदारकी ही त्या ठिकाणी रद्द होते। जर त्या ठिकाणी कन्व्हिक्शनला स्टे मिळाला तर ती आमदारकी वाचते, अन्यथा ती आमदारकी जाते। त्यामुळे त्याच्यामध्ये काही वेगळं होण्याचं कारण नाही आहे। जे काही कायद्यात आहे ते कायद्याप्रमाणे होईल। रिव्ह्यू पिटिशन संदर्भात 24 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा दिलासा दिला मानला जातोय। मात्र दुसरीकडे 20 जानेवारीपासून जरांगे पाटील मुंबईत उपोषणाचा इशारा देत आहेत। या दोघांची सांगड कशी घालू शकते? मला असं वाटतं की सरकार अतिशय सकारात्मकतेनं काम करते आहे। विशेषतः माननीय मुख्यमंत्री महोदय हे स्वतः या संपूर्ण प्रकरणामध्ये लक्ष घालून आहेत आणि आज राज्य मागासवर्ग आयोगाने अतिशय वेगाने काम चालू केलेलं आहे। शिंदे समितीचा दुसरा अहवाल आला आहे, तिसरा अहवाल देखील अपेक्षित आहे की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात निजामकालीन एंट्रीज या हैदराबादवरनं त्या ठिकाणी आम्ही प्राप्त करून घेतो आहोत। त्यामुळे मला असं वाटतं की राज्य सरकारची सकारात्मकता बघता अशा प्रकारचा निर्णय हा त्यांनी घेऊ नये आणि तशा प्रकारे निश्चितपणे राज्य सरकार योग्य काम करत आहे हे लक्षात आल्यानंतर कदाचित तसा निर्णय तो घेणार नाहीत। आम्ही पूर्ण शक्तीने या ठिकाणी हे सगळं कार्य करतो आहोत। कुठेही ओबीसी समाजाला त्रास होणार नाही, ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही याची संपूर्ण काळजी घेत मराठा समाजाच्या आरक्षणावर अत्यंत सकारात्मक कारवाई ही राज्य सरकारच्या वतीनं चालली है। मुंबई में आंदोलन करने वाले सरकार को सीधे चुनौती होगी, जितने उन्होंने कहा 3 करोड़ लोग मुंबई में आने वाले हैं। ऐसे में कानून व्यवस्था का भी सवाल खड़ा होता है। आप क्या आह्वान करेंगे उनको, क्या वो रोकने का आह्वान करेंगे? देखिए, राज्य सरकार इस मामले में बहुत सकारात्मकता से काम कर रही है। जो राज्य पिछड़ा वर्ग आयोग है उसने बहुत तेज़ी से अपना कार्य शुरू किया है। एक बहुत एक्सटेंसिव सर्वे उसके माध्यम से हो रहा है। जो शिंदे कमेटी है उस कमेटी ने भी 2 रिपोर्ट दिए और तीसरा रिपोर्ट हैदराबाद से सारे निज़ामकालीन डॉक्यूमेंट्स दस्तावेज प्राप्त करके वो देने वाले हैं। तो मुझे लगता है कि इसकी डेडलाइन भी माननीय मुख्यमंत्री जी ने सेट कर दी है और फरवरी में हम लोग इसमें स्पेशल सेशन में ये आरक्षण का मसला सुलझाने वाले हैं, ये भी उन्होंने बहुत स्पष्ट रूप से कहा है। तो अभी एक डेडलाइन के हिसाब से ये सारा कार्य चल रहा है, इसलिए मुझे लगता है कि निश्चित रूप से हमारे कार्य को देखते हुए इस प्रकार का कोई उपोषण या इस प्रकार से इतने लोगों को यहाँ लाना ये नहीं होगा। हम लोग ये प्रयास करेंगे कि ये सारी जानकारी भी उन तक पहुँचे कि कितने तेजी के साथ राज्य सरकार कार्य कर रही है। सर 20 तारखेला सर त्यांचा प्रश्न होता, सिंधुदुर्ग किल्ल्यावरती त्यांचं मंदिर आहे, त्याची देखभालसाठी महिन्याला 500 रुपये दिले जातात। मुख्यमंत्र्यांनी 25,000 देण्याचे आदेश दिले होते, अधिकारी पालन करत नाही, अशा अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली जाईल? मुख्यमंत्र्यांचे आदेश जर कुठले अधिकारी पालन करत नसतील
तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. सर 20 तारखेला जनांगे यांचं आंदोलन आहे, 22 तारखेला अयोध्येमध्ये राम मंदिराचं आहे, तर कशा प्रकारची सांगड घातली जाईल कारण की ते आंदोलन होणार नाही यासाठी सरकार काही प्रयत्न करणार? सरकारचा हा नेहमीच प्रयत्न असतो की चर्चेतनं आणि सकारात्मक निर्णयातनं मार्ग निघाले पाहिजे. सर एक सवाल ये कि हम देख रहे हैं कि जिस तरीके से आरोप प्रत्यारोप होत आहेत. संजय राऊत यांनी एक फोटो दाखवलाय ज्यामध्ये सुधाकर बडगुजर, तुम्ही आणि व्यंकटेश मोरे हे भाजपचे पदाधिकारी एकत्र दिसत आहेत आणि भाजपच्या या पदाधिकाऱ्यांनीच ही पार्टी आयोजित केलेली होती असा आरोप संजय राऊत यांनी केला. संजय राऊत रोज वेगवेगळे आरोप लावतात, त्यामुळे त्यांच्या आरोपाला मी उत्तर देणं एवढी माझा स्तर खाली गेलेला नाही अजून. तुम्ही आमच्या एखाद्या प्रवक्त्याला विचारा. सर इंडिया अलायंस जिस तरीके से साथ में आके प्रधानमंत्री के खिलाफ करने की कोशिश कर रहा है, वही हम देखते हैं कि एक और जहाँ पे राहुल गांधी है गौतम अडानी के खिलाफ खड़े होते हैं, उद्धव ठाकरे खड़े होते हैं, वहीं शरद पवार जो है 25 करोड़ का उनको फ़ायदा मिलता है. उनके टेक्निकल इंस्टीट्यूट के लिए गौतम अडानी मदद करते हैं, वहाँ उनकी तारीफ भी करते हैं. क्या चल रहा है इंडिया अलायंस में सर? देखिए, मैं इसके ऊपर कुछ नहीं कहूँगा. मैं इतना ही कहना चाहता हूँ कि ये जिस प्रकार की राजनीति इंडिया अलायंस कर रहा है, ये दोगली राजनीति है. एक और यहाँ पर किसी एक विषय को लेकर वो विरोध करते हैं, किसी उद्योगपति का विरोध करते हैं, और वही बिहार में जो इनकी अलायंस के सबसे प्रमुख व्यक्ति जहाँ मुख्यमंत्री है, वहाँ पर उनका स्वागत करके 8,000 करोड़ का निवेश उनसे ही लेते. तो इसलिए ये दोगले लोग हैं, इनके ऊपर मैं कुछ बोलना नहीं चाहता. अभिनंदन करतात दुसरीकडे उद्धव ठाकरे त्याच आधारावर मोर्चा काढतात. कशा प्रकारे बघता महाविकास आघाडी आणि एकंदरीत इंडिया अलायन्स? असं आहे की इंडिया अलायन्स किंवा इंडिया आघाडी ही कुठली आघाडी नाही आहे. ज्या लोकांना असं वाटतं आहे की मोदीजींमुळे त्यांच्या भ्रष्टाचाराचं दुकान आणि त्यांच्या परिवारवादी पार्टीचं दुकान बंद होणार आहे, असे लोक एकत्रित आलेले आहेत. त्यामुळे स्वार्थाकरता जे एकत्रित येतात ते स्वार्थाकरताच विघटित होतात. स्वार्थाकरता त्यांचं विघटन रोज आपल्याला पाहायला मिळत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.